श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तुम्हा सगळ्यांचे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तसा तर माझा हा पहिलाच व्लॉग आहे. तुम्हा सगळ्यांचे भरघोस प्रेम माझ्या व्हिडिओंना मिळत आहे. म्हणूनच म्हटलं आता अभिषेकचा व्हिडिओ आपण बोलून करूया. आता मी महाराजांना दर गुरुवारी अभिषेक घालते. तो अभिषेक मी वेगवेगळ्या प्रकारे घालत असते त्यांना. म्हटलं आता आपण एकतरी अभिषेकमध्ये बोलूया, म्हणून मी आता पहिल्यांदा बोलत आहे. तसं मी पहिला महाराजांना स्वच्छ पहिल्या पाण्यानं अभिषेक घालते. त्यानंतर मग दूध घालून मग परत पाणी, साखर मग हे सगळं घालून करून महाराजांना स्वच्छ धुवून पुसून घेऊन त्यांना चंदन लावून परत अष्टगंध लावून त्यानंतरनं त्यांना धूप दीप सगळं नैवेद्य वगैरे छोटा का होईना मी दर गुरुवारी करण्याचा प्रयत्न करत असते. हे इतकं करूनसुद्धा आपण काहीच नाही. ही इतकी सेवा ही कमीच आहे महाराजांसाठी. तसं म्हटलं तर महाराजांच्या दृष्टीने ही सेवा खूपच कमी आहे. महाराज आपल्यापेक्षा खूप उच्च स्थानावर आहेत. त्यामुळे ही सेवा तसं म्हटलं तर खूप म्हणजे खूपच कमी आहे. आता मी महाराजांना अभिषेक करून घेतले. आता मी त्यांना त्यांच्या स्थानावर ठेवून महाराजांच्या आवडीचेच त्यांना ही नाद तर मी त्यांना लावत आहे. मी दररोजही लावते त्यांना पूजेनंतर आणि दर गुरुवारीही त्यांना मी लावत असते. आता मी त्यांना फुले अर्पण करत आहे. मी माझ्या पद्धतीने त्यांना दर गुरुवारी वेगवेगळ्या प्रकारे फुलं मी त्यांना अर्पण करत असते. तुम्हाला सांगते, मी जेव्हापासून स्वामी सेवेत आले आहे तेव्हापासून मला कोणत्याच गोष्टीची कमतरता भासली नाही. आयुष्यात तर प्रत्येकाच्या आयुष्यात तर चढउतार वाईट वेळ हे येत असतातच. मग वाईट वेळ आली म्हणून महाराजांची साथ सोडायची नाही, त्यांची सेवा थांबवायची नाही, पण ती सेवा चालूच ठेवायची. मी तर अजूनही करते, पण सांगत आहे की सेवा थांबवू नका. महाराज साथ देतील, ते योग्य मार्ग दाखवतील, प्रत्येक संकटातून ते बाहेर काढतील. मग तुम्ही कधी जरी सेवा करत असाल तर कधीच ती थांबवू नका. तुम्ही सतत भले आपल्याला महाराजांचं नित्य नामस्मरण जरी केलं तर खूप काही आहे. ह्यातच खूप महाराजांनी खूप दिलेलं आहे. त्यात मला तर खूप चांगलं वाटतं दिवसाची सुरुवात आणि दिवसाचं शेवट महाराजांच्या नावाने करायला. चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. श्री स्वामी समर्थ.